शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे। आताची ही अत्यंत महत्त्वाची बातमी। युनिफॉर्म घालण्यासाठी विद्यार्थी मनाई करू शकत नाहीत असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे। हिजाब प्रकरणी सर्व याचिका हायकोर्टानं फेटाळल्या आहेत। शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब अनिवार्य नाही असं कर्नाटक हायकोर्टानं म्हटलंय। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य आहे असं हायकोर्ट म्हणतंय। युनिफॉर्म घालण्यासाठी विद्यार्थी मनाई करू शकत नाही असंही हायकोर्ट म्हणतंय। हिजाब प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। हिजाब प्रकरणी आज कर्नाटकमध्ये बंगळुरू हायकोर्ट निर्णय देणार आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। पुन्हा आपण रामराजे शिंदे यांच्याकडे जाणार आहोत। मात्र आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी। कर्नाटकात गेले काही दिवस हिजाब प्रकरण प्रचंड गाजलेलं आहे। त्याचे पडसाद इकडे महाराष्ट्रात सुद्धा उमटले होते। मात्र आता आज त्या प्रकरणी निर्णय दिला जाणार आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। राम, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असं हायकोर्ट म्हणतंय। बिलकुल, कारण शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या ज्या शिक्षण संस्थांनी आपापले नियम तयार केलेले आहेत, एक ड्रेस कोड तयार केलेला आहे आणि अशा वेळी शैक्षणिक संस्थांमध्ये इतर कोणतेही नियम चालू शकत नाहीये। कारण शिक्षणाची ही संस्था आहे, त्यामुळे ही संस्था जे नियम ठरवेल तेच योग्य आहे। त्याच्यामुळे हिजाबवर बंदी जी घालण्यात आलेली आहे शैक्षणिक संस्थांमध्ये ती योग्य असल्याचं मत हे सांगण्यात आलेलं आहे। आणि विद्यार्थ्यावर किंवा शैक्षणिक संस्थांवर कोणत्याही प्रकारचा हिजाब घालण्यासंदर्भातचा दबाव सुद्धा आणता येऊ शकत नाही असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। कारण जे नियम आहेत ज्या ज्या संस्थांचे त्यानुसारच त्या शिक्षण संस्था चालणार आहेत। त्यामुळं जे काही हिजाबवरून आता सध्या वातावरण फुटलेलं आहे आणि अशा प्रकारे निर्णय दिलेला आहे, हा निर्णय आता पुढे कदाचित चॅलेंज पण होऊ शकतो सुप्रीम कोर्टामध्ये। त्यावेळेस पाहावं लागेल की सुप्रीम कोर्ट निर्णय देत आहे, परंतु आताचा हा निर्णय मान्य करावा लागेल। हायकोर्टाने सांगितले की शिक्षण संस्थांमध्ये हिजाबवर बंदी राहील। शैक्षणिक संस्थांचा जो ड्रेस कोड असणार आहे तोच चालू राहणार आहे। अगदी बरोबर आहे। हिजाब प्रकरणी हे सर्वात महत्त्वाचा निर्णय येतोय। निर्णयाच्या या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये 144 कलम सुद्धा लागू करण्यात आलेले आहे। रामराजे, त्याबद्दलचे काय काय माहिती? बिलकुल, अनेक ठिकाणी वादन सुद्धा सुरू झालेलं आहे आणि आता संसदेचं अधिवेशन सुद्धा चालू आहे। अशा वेळी आज हिजाबच्या संदर्भामध्ये वेगवेगळे पक्ष जे आहेत ते आपली भूमिका मांडू शकतील आणि व्यक्ती स्वातंत्र्य याच्यामध्ये मुद्दा हाच येतो की प्रत्येक व्यक्तीला आपलं व्यक्त करण्याचा, पेहराव घालण्याचा अधिकार आहे। एकीकडे संविधानाने दिलेले अधिकार आणि दुसरीकडे शिक्षण संस्थांचे अधिकार, पण याला तफावत निर्माण होते का या संदर्भामध्ये सुद्धा आज संसदेमध्ये सुद्धा यावर मुद्दा निघणार आहे। आणि इतर पक्ष, टीएमसी, काँग्रेस यांच्यासह इतर पक्ष सुद्धा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील। MIM जे आहे, असदुद्दीन ओवैसी पार्टी, त्यांनी नेहमी समर्थन केलेलं आहे। यावेळी संसदेमध्ये सुद्धा काय समर्थन केलं जाते का ते पाहावं लागेल। अगदी बरोबर राम, असेच सोबत राहा। या संदर्भातली काही माहिती आपण प्रेक्षकांना देऊयात। इस्लाममध्ये हिजाब वापरणं अनिवार्य नाही, कोर्ट काय म्हणाले ते बघा। शाळा कॉलेजचे नियम पाळावे लागतील। शाळा आणि कॉलेजमध्ये जे नियम असतील ते सगळ्यांना पाळावे लागणार। शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाबची सक्ती नाही असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे। कर्नाटक हायकोर्टानं काय नेमके मुद्दे मांडलेले आहेत, काय म्हटलेले आहे ते आपण बघतोय। इस्लाममध्ये हिजाब वापरणं अनिवार्य नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। शाळा कॉलेजचे नियम पाळावे लागतील असंही यावेळेला सांगितले। त्यामुळे यापुढे आता शाळा कॉलेजमध्ये जाताना हिजाब वापरता येणार नाही। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। राम, तुम्ही संसदेत सुद्धा या निर्णयानंतर आता आज त्याचे पडसाद उमटू शकतील सांगत होतात। काय नेमकं एकंदरीत याबद्दल सविस्तर सांगता येईल? काय घडू शकतं आज संसदेत या निर्णयानंतर? बिलकुल, खरं तर दोन गोष्टी आहेत की ज्या जजने हा निकाल दिलेला आहे त्यांच्या घरी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। ऋतुराज अवस्थी हे न्यायाधीश आहेत, त्यांनी हा निकाल दिलेला आहे। त्यामुळे इकडे दक्षिण कर्नाटकामध्ये 144 कलम लागू केलेले आहेत। तर ज्या जजेसने हा निकाल दिले त्यांच्या घरी सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर कोर्टानं कुराणची प्रत सुद्धा मागवून घेतली होती। कारण कुराणमध्ये काय दिलेले आहेत, कोणकोणत्या प्रथा ज्या आहेत त्या चालू शकतात, कोणकोणत्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या करता येऊ शकतात।
तर याची प्रत सुद्धा आणली होती कोर्टामध्ये, कुराणवर सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतरच हा निर्णय देण्यात आलेला आहे. आता प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे पक्ष जे आहेत ते आपल्या आयडिओलॉजीनुसार चालतात, त्यामुळे अनेकांनी याचा विरोध सुद्धा केलेला आहे की शाळेमध्ये सुद्धा जो पेहराव आहे, धार्मिक पेहराव आहे, तो घालण्यासाठी परवानगी द्यावी, असं सुद्धा मत वेगवेगळ्या संस्थांनी मांडलं होतं. त्यामुळे आता ही संसदेत सुरू आहे, पार्लमेंट सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या सर्वच खासदारांना आणि मंत्र्यांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर जेव्हा संसद सुरू होईल त्यावेळेस मात्र MIM असेल, काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस आहे किंवा डाव्या पार्टीज असतील, यांची भूमिका काय असणार आहे संसदेमध्ये हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण यावरून एक मोठा गदारोळ निर्माण होऊ शकतो. एकीकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये बोलण्याचा, पेहराव करण्याचा हा अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला, तर दुसरीकडे शैक्षणिक संस्थांचे जे नियम आहेत, बंधन आहेत, ते लागू होतात का, यावर सुद्धा एक उहापोह जो आहे तो होऊ शकतो. त्यामुळे अद्याप तरी कोणत्याही पक्षानं चर्चेची नोटीस दिलेली नाहीये, कारण हा निर्णय जो आहे तो अचानक आलेला आहे. परंतु संसद चालू आहे, त्यामुळे संसदेमध्ये या निर्णयाचे पडसाद नक्कीच उमटणार यात शंका नाही. राम, पुन्हा एकदा या निर्णयाबाबत बोलूयात आपण. याचिकाकर्त्यांनी एक मुद्दा इथे मांडला होता की हिजाबवर प्रतिबंध म्हणजे कुराणवर प्रतिबंध घालण्यासारखा आहे, तर यावर हायकोर्टानं काय म्हटलंय? बिलकुल, यामध्ये मुद्दा असा आहे की कुराणमध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की जे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आणि राम, एक प्रतिक्रिया येते आपल्यापर्यंत, तुम्हाला थोड़ा थांबवते. ये संकुचित चीजों में हम नहीं पड़ना है. जो हाईकोर्ट का निर्णय है सबको पालन करके एक शांति का माहौल बना के रखना है. और जो छात्र जो है उनका मूलभूत काम है अध्ययन करना, ज्ञानार्जन करना, यही काम है. इसलिए सब छोड़ के अच्छे एक माहौल में, न हिंदू न मुस्लिम न कोई जातिवाद नहीं है, कुछ नहीं है, सब मिलके एक होके हम सब पढ़ाई करें और कोई इसके बाद इसका विवाद न हो जाए, यही मैं प्रार्थना सबसे संबंधित लोगों से करता हूँ. संसदीय बोर्ड मैं वो कहता हूँ. तर इस्लाममध्ये हिजाबची सक्ती नाही असं कर्नाटक हायकोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालून जायला नको असं एक प्रकारे आता सांगितलेलं आहे. त्यामुळे आता यापुढे शाळा कॉलेजमध्ये जाताना धार्मिक पेहराव करून जाता येणार नाहीये. शाळा आणि कॉलेजांचे काही नियम असतात, त्यानुसारच आता विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जावं लागणार आहे. थोडक्यात शैक्षणिक संस्था शिक्षण आणि धर्म याची गफलत करू नये असं सांगायचा प्रयत्न कर्नाटक हायकोर्टानं केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय कर्नाटक हायकोर्टानं दिलाय. काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणी वातावरण चिघळलेलं होतं. आज निर्णय येणार म्हणून बंगळुरूमध्ये 144 कलम आठवडाभरासाठी लागू करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय कोर्टानं दिलेला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. कर्नाटक हायकोर्टाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. संपूर्ण देशभरामध्ये या निर्णयानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील. राजकीय नेत्यांकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. पण कर्नाटक हायकोर्टाचा हा ऐतिहासिक निकाल म्हणावा लागेल. एकीकडे या संदर्भातल्या ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या सगळ्या याचिका हायकोर्टानं फेटाळल्या आहेत आणि शाळांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे असं मत कर्नाटक हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. यापुढे आता शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलेही धार्मिक पेहराव करून जाता येणार नाही. अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरणं आवश्यक नाही असं कर्नाटक हायकोर्ट म्हणतंय. या संदर्भातल्या सगळ्या याचिका कर्नाटक हायकोर्टानं फेटाळल्या आहेत शैक्षणिक संस्थांमध्ये. त्यामुळे आता हिजाब बंदी योग्य आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. ही दृश्य आहे ज्या वेळेला कर्नाटकातल्या शहरामध्ये अशा पद्धतीनं वातावरण चिघळलं होतं. जय श्रीराम नारे देणाऱ्या या सगळ्या तरुणांपुढे मुस्कान या हिजाब गर्लनं तिनंही नारे दिले होते, मोठी हिंमत दाखवली होती. त्यानंतर तिच्या या हिमतीचं स्वागत सगळ्या स्तरावरून करण्यात आलं होतं. मात्र शैक्षणिक संस्थांमध्ये असे धार्मिक पेहराव करून यावं का, यावरही अनेक चर्चा घडल्या
आणि अखेर कर्नाटक हायकोर्टानं या संदर्भातला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। युनिफॉर्म घालूनच विद्यार्थ्यांनी शाळेत यायला हवं। युनिफॉर्म घालण्यासाठी विद्यार्थी मनाई करू शकत नाहीत। शाळांचे, कॉलेजांचे, शैक्षणिक संस्थांचे काही नियम असतात शिक्षणासाठी, ते पाळावेच लागतील। तर इस्लाममध्ये हिजाबची सक्ती नाही असं सुद्धा मत कर्नाटक हायकोर्टानं नोंदवलंय। संपूर्ण धर्माचा आणि कुराणचा अभ्यास करूनच हा निर्णय दिल्याचं हायकोर्टानं सांगितलंय। शाळा आणि कॉलेजचे नियम पाळावे लागतील। त्यांचे जे नियम असतील त्यानुसारच विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागेल। कुठलाही धार्मिक पेहराव करून शाळा किंवा कॉलेजमध्ये येता येणार नाही। तर जो युनिफॉर्म शाळा आणि कॉलेजचा असेल त्या युनिफॉर्ममध्येच विद्यार्थ्यांना यापुढे शाळेत यावं लागेल असं कर्नाटक हायकोर्टानं म्हटलं आहे। हिजाब संदर्भात कर्नाटक हायकोर्टानं हा अत्यंत मोठा निर्णय दिलेला आहे। हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही असं सुद्धा कर्नाटक हायकोर्टाचं म्हणणं आहे। हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा निदर्शनास आणलेला आहे कर्नाटक हायकोर्टानं। हिजाब बंदी विरोधातल्या सगळ्या याचिका हे सगळे मुद्दे सांगत असतानाच कर्नाटक हायकोर्टानं फेटाळलेले आहेत। यानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांकडून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। पण हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टानं दिलेला आहे। हिजाब बंदी विरोधातल्या याचिका कर्नाटक हायकोर्टानं फेटाळत असताना हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही हे सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। आणि यापुढे आता शाळा असू देत किंवा कॉलेज असू देत, या ठिकाणी जाताना विद्यार्थ्यांना शाळांचे आणि कॉलेजांचे नियम पाळावे लागतील। धार्मिक पेहराव न करता शाळेचे जे युनिफॉर्म असतील त्या युनिफॉर्ममध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये जावं लागेल अशा पद्धतीचा निर्णय कर्नाटक हायकोर्टानं दिलेला आहे। हिजाब हा धर्माचा अविभाज्य घटक नाही असंही यावेळेला हायकोर्टानं मत नोंदवलेलं आहे। हा निर्णय देत असतानाच इस्लाम धर्माचा आणि कुराणचा पूर्ण अभ्यास करून त्यानंतरच हा निर्णय दिल्याचंही मत इथे हायकोर्टानं नोंदवलेलं आहे। ज्या न्यायमूर्तींनी हा निर्णय दिलेला आहे त्यांच्या घरापुढे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। तर या निर्णयानंतर कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी म्हणून बंगळुरूमध्ये जमावबंदी अर्थात 144 कलम आठवडाभरासाठी लागू करण्यात आलेला आहे। ज्यावेळेला हा सगळा प्रकार घडला होता त्यानंतर बंगळुरूच नाही तर संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रात सुद्धा याचे पडसाद उमटले होते। अनेक भागांमध्ये मोठमोठी आंदोलनं करण्यात आली होती। मात्र त्यानंतर वातावरण शांत झालं होतं। कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू होती। गेल्या महिन्यात या प्रकरणातली सगळी सुनावणी पूर्ण झाली, पण निर्णय राखून ठेवण्यात आला होता। आज अखेर हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टानं दिलेला आहे। हा निर्णय देत असताना कर्नाटक हायकोर्टानं काही महत्त्वाची निरीक्षणं सुद्धा नोंदवलेली आहेत। कुराणचा पुढे अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतरच हा निर्णय देत आहोत असंही यावेळेला कर्नाटक हायकोर्टानं सांगितलेलं आहे। या पूर्ण पीठामध्ये निर्णय देण्यासाठी जे न्यायाधीश होते त्यांच्या घरापुढे पूर्ण बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हिजाब घालणं हे इस्लाममध्ये बंधनकारक नाही हा सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय।